सोलापूर जिल्ह्याला महास्ट्राईड अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर झालं असून गुंतवणुकीत 142 कोटींची उभारणी झाली आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असलेल्या महास्ट्राईड ऑपरेशन अंतर्गत सोलापूर जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। आर्थिक वर्ष 2025-26 साठी निवड झालेल्या राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा समावेश असून जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह ग्रँट मंजूर झाले आहे। या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन केले आहे। सोलापूर जिल्ह्याला 82% कंपोजिट स्कोर मिळाला असून राज्यातील 13 पात्र जिल्ह्यांमध्ये चौथा क्रमांक मिळाला आहे। पुणे विभागातील 4 जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा 3रा क्रमांक आहे। जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्सची मुख्यमंत्र्यांनी विशेष दखल घेतली आहे। अॅन्युअल स्ट्रॅटेजिक ऍक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्याने जवळपास 142 कोटी रुपयांचे खासगी भांडवल उभे केले आहे। त्यामुळे सोलापूर गुंतवणुकीसाठी आकर्षक जिल्हा म्हणून पुढे येत असल्याचे फडणवीस यांनी पत्रात विशेष नमूद केले आहे। या कामगिरीच्या सन्मानार्थ मिळालेल्या 16 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या वापराबाबतच्या अटी मित्रा विभागाकडून जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्या आहेत। खासगी भांडवल उभारणीसोबतच जिल्ह्याचे ग्रॉस डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रोडक्ट वाढवण्यासाठी अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत।